हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत 32 इंच छातीचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग. इथे सिंगल पेपर घेतलेला आहे, 2.5 इंच गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर घेतलेला आहे आणि 5.5च मुंडा घेतलेला आहे. आणि इकडच्या साईडने 5.5 परत एक शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं 5.5चं. आणि इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथे 32 इंचाची छाती आहे तर 8 इंच चौथा भाग होतो. 8 इंच आणि प्लस 2 इंच मार्जिन असं घेतलेलं आहे. अजून एक 5.5चं मार्किंग केलं तिकडच्या साईडने आणि इथं मुंडा आणि छातीची लाईन आखून घ्यायचं आहे. इथं छातीची लाईन आणि मुंडा आखून झालेला आहे. आता इथं मुंड्याचं सेंटर काढून मुंड्याचं सेंटर काढून घेतलेलं आहे. आता क्रॉसमध्ये आपल्याला इथं पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 1.25 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि 1.25 इंचातून इथं पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. छातीच्या लाईनच्या थोडंसं 2 लाईन खाली इतकं अशा पद्धतीने इथं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला. आता इथं ब्लाऊजची उंची घ्यायचं आहे. ब्लाऊजची उंची आहे इथं 13.5 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन असं 14.5ला मार्किंग केलं आणि जे काय आपण वरच्या साईडने छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच असं घेतलं होतं, म्हणजे 8 इंच प्लस 2 इंच तेवढं टोटल 10 इंच. तेच खालच्या साईडने पण मार्किंग करून घेतलं आणि हा बॉक्स इथं ड्रॉ करून घेतलेला आहे. तर पाठीमागच्या भागाचं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं कटिंग करून घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने आपलं पाठीमागचा भागाचं इथं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. आता इथं कटिंग करून घेतलं. इथं अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग इथं तयार झालेला आहे. आता पुढच्या भागासाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं पुढच्या भागासाठी दुसरा सिंगल पेपर घेतलेला आहे. 2.5 इंच गळा रुंदी, 5.5 शोल्डर घ्यायचं. मुंडा पण इथं 5.5 इंचाचं घ्यायचं आहे आणि पुढच्या साईडने अजून एक 5.5चं मार्किंग केलं, जेणेकरून आपली लाईन ही सरळ यावं यासाठी. इथं खालच्या साईडने 5.5चं मार्किंग केलं आणि छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच, म्हणजे 8 इंच प्लस 2 इंच असं मार्किंग केलं आणि इथं मुंडा आणि छातीची लाईन आखून घ्यायचं. इथं मुंड्याचा सेंटर काढून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने सेंटर काढून घेतलं. आता इथं क्रॉसमध्ये मार्किंग करताना पाठीमागच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावर मार्किंग केलेलं होतं. इथं पुढच्या मुंड्यासाठी 1.25 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि 1.25 इंचातून आपल्याला इथं पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचं. आणि इथं पण सेम पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी जसं आपण 2 इंच खाली घेतलं होतं छातीच्या लाईनच्या, त्या पद्धतीने इथं पण आकार देऊन घ्यायचा. आता इथं पुढच्या भागामध्ये उंची प्लस आपण पाठीमागच्या भागामध्ये उंची प्लस 1 इंच ॲड केलं होतं, तर पुढच्या भागामध्ये 1.5 इंच ॲड करायचं आहे, म्हणजेच अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. उंची प्लस 1.5 इंच घेतलेला आहे. आता इथं 3.5 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे. ते 3.5 इंचाला मार्किंग केलं, म्हणजे जे काही कमरेच्या लाईन आहे तिथं, आणि ते 3.5च्या पुढं 2 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. आता इथं जो काही कमर आहे, कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे. इथं कमरेचा चौथा भाग होतो 6.5 इंच. 6.5 म्हणजे जे काय आपण 2 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून 3.5ला टेप ठेवलेलं होतं, तिथून 6.5 इंच कुठं होतं तिथे एक मार्किंग केलं आणि परत प्लस 2 इंच मार्जिनचं ॲड केलेलं आहे. म्हणजे इथं टोटल घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच टक्स पॉईंटचे आणि प्लस 2 इंच मार्जिनचं असं घ्यायचं आहे. इथं अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि इथं हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथं टक्स पॉईंटचं मार्किंग करून घ्यायचं. टक्स पॉईंटचं मार्किंग करण्यासाठी इथं 10 इंच टक्स पॉईंट आहे, तर 10 इंचामध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड केलेलं आहे, म्हणजे 10.5ला मार्किंग केलं, किंवा तुम्ही खालून 4.5ला मार्किंग केलं तरी चालेल. आणि इथं ही सरळ लाईन आखून घेतलेलं आहे. आता इथं प्रिन्सेसला आकार देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने वरच्या बाजूने आकार देऊन घेतला, जो काही पुढचा मुंडा आहे तिथं. आता इथं जे काही 2 इंचाचं आपण टक्स पॉईंटचं मार्किंग केलेलं आहे तिथून इथं अशा पद्धतीने प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपलं आकार देऊन झालेला आहे. आता इथं पुढचा गळा मार्किंग करून घ्यायचं. इथं पुढचा गळा आहे 6 इंच आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन असं 6.5ला मार्किंग केलं आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतलेला आहे आणि इथं अशा पद्धतीने गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे. इथं आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं जो काय बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आहे आणि इथं अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि जे काही खालच्या साईडने एक्स्ट्राचं राहत असेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे जिथं शक्यतो अर्धा इंच एक्स्ट्रा येतं, जे काय आपण उंचीमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. मग दोन्ही साईडने जेवढं एक्स्ट्रा असेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं आणि इथं अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लाईन आखून घ्यायचं आहे.
इथं अशा पद्धतीने आपलं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं कटिंग करून घ्यायचं. कटिंग करताना सर्वात पहिले जे काय आपण क्रॉसमध्ये इथं अर्धा इंच वरती घेऊन लाईन आखलेलं होतं तिथून अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. आणि जे काय फिटिंगची लाईन आहे तिथून कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथं पुढचा मुंडा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं. आता इथं जे काय टक्स पॉईंट आहे इथून जो आकार आपण दिलेला आहे तो व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे. इथं अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेसचा आकार इथं कटिंग करून झालेला आहे. आता जे काही 2 इंचाचं टक्स पॉईंट घेतलेलं आहे ते काय आपल्याला लागणार नाही, ते कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथं पुढचा गळा पण कटिंग करून घ्यायचं. इथं अशा पद्धतीने आपलं पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग इथं तयार झालेला आहे. आता इथं बाही कटिंग करून घ्यायचं आहे. इथं बाहीसाठी मी डबल फोल्डाचा पेपर घेतलेला आहे. आता इथं बाही लांबी घ्यायचं. 10 इंचाची बाही लांबी आहे तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मार्जिन 10.5ला मार्किंग केलं. अजून एक 10.5ची मार्किंग पुढच्या बाजूने पण करून घ्यायचं. आता इथं छातीच्या चौथा भागाला मार्किंग करून घ्यायचं. जेवढी काही छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि वरच्या बाजूने पण मार्किंग करून घ्यायचं आणि खालच्या साईडने पण इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जे काय आपण बाही लांबीचं मार्किंग केलेलं आहे ते बंद बाजूच्या साईडने इथं मापे टाकून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने हा बॉक्स इथं ड्रॉ करून घ्यायचा. आता इथं कॅप हाईटचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथं 3 इंचाचं कॅप हाईट घेतलेलं आहे आणि इथं ब्लाऊजचं जे काही 2 इंचाचं मार्जिन आहे ते 2 इंचाचं आतमध्ये मार्किंग करून घेतलं आणि सरळ लाईन आखून घ्यायचं 2 इंच. आणि जे काय राहिलेला पार्ट आहे तो अशा पद्धतीने इथं क्रॉस लाईन आखून घ्यायचा आहे. आणि या क्रॉस लाईनच्या आता 4 भागामध्ये डिवाइड करून घ्यायचं. इथं अशा पद्धतीने या क्रॉस लाईनचं एक सेंटर काढून घेतलेलं आहे. आता वरच्या बाजूने एक सेंटर आणि खालच्या बाजूने एक सेंटर अशा पद्धतीने 4 पार्टमध्ये ह्या क्रॉस लाईनचं डिवाइड करून घ्यायचं आहे. आता इथं मधल्या सेंटरपासून वरती अर्धा इंच, वरच्या सेंटरपासून वरती 3 लाईन इतकं टेपच्या आणि खालच्या साईडने टेपच्या 3 लाईन इतकं खालच्या बाजूने घ्यायचं आहे. आणि इथं 1 इंचाला मार्किंग करून घ्यायचं. हा जो काही आपण मधल्या सेंटरपासून अर्धा इंचाला मार्किंग केलेला आहे तिथून अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आणि जे काही 1 इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथून टेपच्या 3 लाईन इतकं मार्किंग केलेलं आहे त्या लाईनला जॉईन करून घ्यायचं. आणि सेंटरमधून आपल्याला खालच्या साईडने इथं अशा पद्धतीने पुढच्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथं दंडगेरचा दुसरा भाग घ्यायचा आणि दंडगेरचा दुसरा भाग प्लस 2 इंच असं घेतलेलं आहे, जेवढं काही ब्लाऊजचं मार्जिन असेल तेवढं. आणि इथं दोन्ही मार्किंग करून झालेलं आहे. आता इथं फिटिंगची लाईन आणि जे काही मार्जिनची लाईन आहे ते आखून घ्यायचं. इथं अशा पद्धतीने आपलं मार्जिनची लाईन आणि फिटिंगची लाईन आखून झालेलं आहे. आता बाहीचं पण संपूर्ण ड्राफ्टिंग झालेलं आहे. आता इथं कटिंग करून घ्यायचं. इथं कटिंग करताना सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा, नंतर ओपन करून आपल्याला पुढचा मुंडा कटिंग करून घ्यायचं. इथं अशा पद्धतीने आपलं 32 इंच छातीचं प्रिन्सेस कटचं संपूर्ण पेपर कटिंग करून झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार मानते.